यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्राम विकास क्षेत्रांकडे विशेष लक्ष. डाळिंबानं यंदा युरोपची बाजारपेठ केली काबीज. आणि यंदा कापूस उत्पादनात वाढ. नमस्कार. आजच्या कृषी वार्तामध्ये मी मिनल माळी आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत शनिवारी 2017-18चा अर्थसंकल्प सादर केला. यात शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधला गेला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली असून शेती विकासाच्या दृष्टीनं 8,233 कोटी रुपयांची तरतूद सिंचनासाठी केली आहे, तर 2,812 कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान सिंचन योजनेसाठी केली आहे. यात 26 प्रकल्पांचा समावेश आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 250 कोटींची तरतूद असून महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनासाठी 100 कोटी रुपये ठेवले असून शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट तयार करण्यासाठी 200 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरीही शेती उत्पादक वाढीसाठी भरीव तरतुदी आहेत. केंद्र सरकार जेव्हा देशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करेल तेव्हा राज्य सरकार आपला हिस्सा नक्की उचलेल असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं. देशात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी आहे. यंदा नोव्हेंबर-डिसेंबर पासूनच डाळिंबाच्या बाजारपेठेनं चांगला जोर धरला असून स्थानिक बाजारातही डाळिंबाला 60 ते 65 रुपये प्रति किलो असा दर आहे. गेल्या काही वर्षात भारतीय डाळिंबाला बांगलादेश, नेदरलँड, रशिया आणि आखाती देशात चांगली मागणी आहे. पण यंदा मात्र आपण युरोपची बाजारपेठ काबीज केली. युरोपीय बाजारात किलोला 135 ते 150 रुपयांपर्यंतचा दर मिळाला असून सुमारे 2.25 लाख पर्यंतची निर्यात भारतानं केली आहे. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशात सुमारे 1,30,000 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड होते, तर महाराष्ट्रात डाळिंबाचं क्षेत्र सुमारे 1 लाख हेक्टर असून गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा या वाणांचं उत्पादन घेतलं जातं. त्यात भगवा वाणाला निर्यातीत जास्त पसंती आहे. आकार, वजन, रंग आणि चव या वैशिष्ट्यांमुळेच भारतीय डाळिंबाला मोठी मागणी आहे. देशात यंदा कापूस उत्पादन 341 लाख गाठी होणार असल्याचा सुधारित अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं अर्थात CAIनं व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर आणि मध्य विभागात येणाऱ्या राज्यातलं उत्पादन वाढणार असून देशात एकूण 407 लाख गाठी कापसाचा पुरवठा होईल. देशांतर्गत कापसाचा वापर 295 लाख गाठी असून 112 लाख गाठी कापूस शिल्लक राहील असा अंदाजही CAIनं नोंदवला आहे. पिकांना भाव मिळत नसला तरी त्याच्या बियाणाला भाव मिळत असल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि त्यातून त्याला चांगला नफा मिळू लागला आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. उस्मानाबाद जिल्हा तसा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथले शेतकरी कायमच पारंपरिक पीक पद्धती अवलंबतात. त्यामुळे जेवढा खर्च केला जातो त्याच्या निम्मही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्ह्यात 10,000 हेक्टरवर आणि त्यातून 1,90,000 टन कांदा काढला जातो. भावाची निश्चिती नसल्यामुळे बहुतांश कांदा हा हैदराबाद आणि बंगळुरूच्या बाजारात मिळेल त्या भावानं विकला जायचा. हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रानं पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांना कांद्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. कुठलंही जर आपण फळपीक घेतलं तर आपल्याला असं आढळून येतं की ज्यावेळेस आपलं बाजारात उत्पादन येतं त्यावेळेस त्याचा भाव फार कमी असतो, परंतु कुठल्याही पिकाचं ज्यावेळेस आपण बियाणं खरेदी करायला बाजारामध्ये जातो त्यावेळेस त्याचे भाव हे गगनाला भिडलेले असतात. तर याचाच एक उद्देश समोर ठेवून आपण हा कांदा बीज उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला. करार शेती शाश्वत उत्पन्न हा अभिनव उपक्रम कृषी विज्ञान केंद्रानं सुरू केला आहे. या अंतर्गत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी गटांनी उत्पादित केलेला शेतमाल शासकीय संस्थांना विकायला सुरुवात केली. यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसंच राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान या शासनाच्या संस्थांसोबत करार केला.
या संस्थांकडून बीज उत्पादकांना एका क्विंटलला 25 ते 50 हजार रुपये भाव मिळतोय. द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क व्हावा, तसंच अनेक संकटांवर मात करून पिकवलेल्या द्राक्षांचं ब्रँडिंग मुंबईत व्हावं आणि उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून योग्य दर मिळावा, तर मुंबईकरांना दर्जेदार द्राक्षांचा आस्वाद मिळावा, अशा अनेक उद्दिष्टानं द्राक्षभूमी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत प्रथमच द्राक्ष महोत्सवाचं आयोजन मुंबईत मनोरा आमदार निवासाच्या आवारात करण्यात येणार आहे. यामध्ये द्राक्षाच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्य आणि आरोग्यविषयक फायदे याची माहितीही देण्यात येईल. जाणून घेऊया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. तूर 6,800, 6,500, उडीद 8,000, 7,800, मूग डाळ 7,000, 6,200, शेंगदाणा 8,500, 6,500, मसूर 13,500, 7,200, टोमॅटो 1,500, 700, फ्लॉवर 2,500, 1,000, कारली 2,500, 1,000 आणि कोबी 700, 400. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान विषयक वृत्त. नमस्कार. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 72 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. पुढील 2 ते 3 दिवसात कोकण आणि गोवा विभागात कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने, तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्र विभागात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भ विभागात पुढील 24 तासात तापमानात फारसा बदल संभावत नाही. त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसने ते वाढण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज. पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित विभागवार कृषी सल्ला. आधी कोकण. आंबा पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रण करण्यासाठी 10 ग्रॅम थायोमेथॉक्झाम 25% प्रभावी किंवा 10 मिलीलीटर ट्रायझोफॉस 40% प्रभावी प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळधारणा झालेल्या आंब्याच्या झाडास उपलब्धतेनुसार शक्य आहे तिथे 15 दिवसाच्या अंतराने प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. वांगी व मिरची यांची रोपे 5 ते 6 आठवड्याची झाली असल्यास त्यांची पुनर्लागवड करावी. मध्य महाराष्ट्र विभागासाठी सल्ला. उन्हाळी मूग पिकाची पेरणी पूर्ण करावी. उन्हाळी पिकांना ठिबक व तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. फळबागामधील फळगळ कमी करण्यासाठी फळझाडांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. भाजीपाला पिकांची अधिक तापमान व उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेताभोवती मका पिकाची लागवड करावी. मराठवाडा विभागासाठी सल्ला. काढणी तयार झालेल्या हळद पीक काढणी करावी. ऊस पिकास पाचटाचे आच्छादन करावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी फळबागांमध्ये गवताचे आच्छादन करावे व ठिबक सिंचनाने अवलंब करावा. विदर्भ विभागासाठी सल्ला. शेतातील कापणीस तयार झालेल्या रब्बी पिकाची उदाहरणार्थ गहू, जवस व हरभरा इत्यादीची कापणी करून मळणी करावी. सध्या स्थितीत गव्हावर तांबेरा रोगाचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी 25 ग्रॅम मँकोझेप हे बुरशीनाशक 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 23 अंश सेल्सिअस. पुणे 35, 15. नागपूर 37, 19. औरंगाबाद 35, 20. सोलापूर 38, 19 आणि नाशिक कमाल 34, किमान 16 अंश सेल्सिअस. हवामानाविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेतीला पूरक असा व्यवसाय करून शेती फायदेशीर करण्यासाठी जर प्रयत्न केले तर ते नक्कीच शक्य आहे. कारण का शेतीला जोडधंदा म्हणून जास्तीत जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणजे मत्स्य व्यवसाय. हा मत्स्य व्यवसाय सोप्या स्वरूपाचा तर आहे, पण त्याचबरोबर तो वेगवेगळ्या पद्धतींचाही त्याच्यामध्ये अवलंब केला जातो. मग या पद्धती कोणकोणत्या आणि त्याचबरोबर हा शेतीला पूरक कशा प्रकारे ठरू शकतो, या संबंधितच आजचा आपला विषय आहे एकात्मिक मत्स्य शेती. आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत तारापूरवाला संशोधन केंद्र मुंबई येथे संशोधन अधिकारी आणि केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर प्रकाश शिंगारे सर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात. सर्वप्रथम मला सांगा की एकात्मिक मत्स्य शेतीची संकल्पना नक्की काय आहे? आता आपण जशी शेतीमध्ये जी एकात्मिक शेती करत असतो त्याच्यामध्ये आपण एकाच पिकामध्ये वेगवेगळ्या पिकांचा अंतर्भाव करून आपण एकत्रितपणे पिकं घेत असतो. याचं नमुनेदार उदाहरण जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली लाखी बाग ही संकल्पना एकात्मिक शेती. तर नारळाच्या झाडांमध्ये की नारळाची बाग असेल तर नारळाच्या बागेमध्येच आपल्याला तिथे मसाल्याची पिके जसे लवंग, दालचिनी, मिरी ह्यांची आंतरपिके घेता येतात. याशिवाय तिथे भाजीपाला घेता येतो, वेल वगैरे वर्गीय भाजीपाला घेता येतो. अशा प्रकारे त्या जमिनीचा जागेचा पुरेपूर उपयोग. आणि जोपर्यंत नारळाची झाडे आपली मोठी होत नाही, कारण झाडांना नारळ यायला 5 वर्षे लागतात, बरोबर, त्या कालावधीपर्यंत आपल्याला आंतरपिके घेऊन आपल्याला उत्पन्न आणि उत्पादन वाढवता येते. अशा प्रकारे मत्स्यशेतीमध्ये सुद्धा एकात्मिक मत्स्यशेती करायची असेल तर आपल्याला ह्या मत्स्यशेतीचा 1 हेक्टरचा जर तलाव असेल समजा तर त्या तलावासुद्धा आपल्याला कृषीची कुठली शेतीची पिकं घेता येतील, त्यानंतर पशुपक्षी कुठली त्यामध्ये आपल्याला येते अंतर्भाव करता येईल, ते आपण आणि फळपिके कुठली, तर याचा आपण अंतर्भाव केल्यामुळे ही मत्स्यशेती एकात्मिक आपल्याला करता येईल. नक्कीच. पण मग जसा आता तुम्ही उल्लेख केला पिकांचा, तर मग या मत्स्य शेतीमध्ये आपण कोणकोणत्या पिकांचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतो? आता आपण जर पाहिलं तर सध्या कोकणामध्ये आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं पीक जे आहे ते भात शेती. आता ह्या भात शेतीमध्ये जर आपण मत्स्यशेती केली तर ती एकात्मिक मत्स्यशेती होऊ शकते. आणि कोकणामध्ये आपल्याला पावसाळ्यातही भात शेती करता येते आणि उन्हाळ्यातही भात शेती करता येते. त्यामुळे दोन्ही वेळेला शेतकऱ्यांना याचा फायदा करून घेता येईल. दुसरं पाहिलं तर आपण एखादा तलाव जर असेल तर तलावाच्या ती बांधावर आपण एखादी कुक्कुटपालन, ज्याला कोंबडी पालन आपण म्हणतो, असं कोंबडी पालन केलं तर त्या कोंबडी पालनातून वेष्टीचा उपयोग त्या तळ्याला खतासाठी होऊ शकतो. त्यामुळे कोंबडी पालन करता येईल. त्यानंतर बदक पालन करता येईल आपल्याला. त्यानंतर वराह पालन म्हणजे डुक्कर पालन हे आपल्याला करता येईल. आणि ह्याच्यापासून इथे आपल्याला वेगळी जागा लागणार आहे त्याच तलावाच्या बांधावर हे सर्व करून आपल्याला त्याच जागेवर त्याच ठिकाणी सगळ्या पद्धतीने करता येईल. आता या डुकराशिवाय आपल्याला आणखी काय करता येईल तर फळबागा. थोडक्यात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा, कुठल्या पपई, नारळ वगैरे अशा फळबागांच्या ज्या झाडं आहेत हे अशी झाडं आपल्याला बांधावर लावता येतील. आणि शिवाय त्यासोबतच आपल्याला बांधावर भाजीपाला घेता येईल. बरोबर. यातच आम्ही आता नवीन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तारापुराला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राने पनवेल येथे एक नवीन प्रयोग सुरू केला आहे की आता जे कृषी विभागाने शेततळी तयार केली आहेत महाराष्ट्रात संपूर्ण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेततळे आहेत. तर ह्या शेततळ्यांमध्ये मासे सोडले जातात, परंतु हे खाण्याचे मासे असतात. ह्या खाण्याच्या माशासोबत जर आपण रंगीत मासे सोडले तर खाण्याचे मासे आपल्याला वर्षातून एकदा मिळतात, परंतु रंगीत मासे आपल्याला दर 2 महिन्याने आपल्याला विक्रीयोग्य होतात. आणि यातून आपल्याला दर 2 महिन्याने आपल्याला उत्पादनाचं साधन करता येईल. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकात्मिक जर शेती केली तर शेतकऱ्याचा उत्कर्ष अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. बरोबर. सर, आता जर तुम्ही एक फायदा सांगितलात, पण मग एकात्मिक मत्स्य शेती जर कोणाला करायची असेल तर ह्याच्यामधून असे किती अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळू शकतात, त्याबाबत काय सांगाल? आता आपण जर उदाहरणात पाहिलं की शेतीमध्ये खर्च भरपूर करावा लागतो. आता मत्स्यशेती जरी केली तर मत्स्यशेतीला खाद्यावर खूप मोठा खर्च असतो. बरोबर. आता ह्या खाद्याच्या ऐवजी खाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर आपण कुक्कुटपालन किंवा वेगळ्या पद्धतीने पक्षी पालन केलं तर त्यांची जी विष्ठा असते ती खत म्हणून उपयोग आपल्याला आणता येते. त्यामुळे आपल्याला तो एक फायदा होतो. शिवाय जे खतयुक्त पाणी असतं ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण खाद्य दिलेलं असतं, ह्या खतयुक्त पाण्याचा उपयोग आपण फळबागा आणि भाजीपालांना दिलं तर त्यांची वाढ अतिशय जोमाने होते आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येतं. याशिवाय आपल्याला ती जी फळबागा आहेत ह्यांच्या फळबागांची ती झाडं असतात ह्यांची सावली आपल्याला त्या मत्स्य तलावासाठी होऊ शकते. अशा प्रकारे हे सर्व एकमेकाला पूरक असे पिकं आहेत. कमी खर्चात मला जर कोकणामध्ये जर आपल्याला मत्स्यशेती करायची असेल तर मग त्याबाबत आपल्याला कुठल्या पिकाचा अवलंब केला पाहिजे? आता कोकणामध्ये कमी खर्चाची मत्स्यशेती करत असताना आपण इथे कटला, रोहू, मृगल हे जे अतिशय कमी खर्चाचे म्हणजे यांची किंमत, जी बीजाची किंमत किंवा पिल्लांची किंमत अतिशय कमी असते. 1 रुपयाला 1 पिल्लू मिळत असतं हे बीज. आणि ही कटला, रोहू, मृगलची पिल्लं बहुतेक आपल्या कोकणामध्ये ती सर्व तलावामध्ये वापरली जातात आणि ह्याची शेती केली जाते.
आणि हे शेती करत असताना ह्या शेतीमध्ये लागणारं खाद्य म्हणजे आपल्याकडे जे भाताचा कोंडा उपलब्ध असतो किंवा शेंगदाण्याची पेंड असते, हे अतिशय कमी खर्चाचं जे खाद्य आहे हे खाद्य ह्याला वापरलं जातं आणि सर्वसाधारण 8 ते 10 महिने हे मत्स्य शेती केली जाते. आणि 8-10 महिन्यानंतर ह्या मत्स्य शेतीमधून जे आपल्याला उत्पादन मिळतं ते साधारण 3,500 ते 4,000 किलो प्रति हेक्टरी प्रतिवर्ष आपल्याला हे उत्पादन घेता येतं. आणि हे आपल्या कोकणातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आता येथे याच्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि मत्स्य शेतीला चांगला वाव आता आपल्याला मिळत आहे. नक्कीच नक्कीच. सर, जसा तुम्ही आधीच्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये उल्लेख केलेला की पक्षीपालन, तर मग हे मत्स्यशेती करताना आपण कोणत्या पक्षीपालनाचा कोणत्या पक्ष्यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि मग त्या कुठल्या प्रकारच्या जाती गरजेच्या आहेत? आता आपण जर पाहिलं की कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन हे का करायचं असतं की मत्स्य शेतीचं जे तळ असतं ह्या तलावावर काय होतं की आपल्याला ह्या कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालनासाठी वेगळी जागा करायची गरज नाही. एक तर आपल्याला हे जे शेड असतं कोंबडीचं हे आपल्याला बांधावर करता येतं. बांधावर नाही केलं तर आपण तरंगत पाण्यामध्ये हँगिंग जे पोल्ट्री शेड असतं ते पोल्ट्री शेड हँगिंग करू शकतो पाण्यामध्ये, किंवा लोखंडाच्या बांबूवर लोखंडाचे पोल आपण पाण्यामध्ये रोवून त्याच्यावर हे शेड करू शकतो. त्याचा फायदा काय होतो की जर बांधावर आपण शेड केलं तर त्याची विष्ठा आपल्याला गोळा करून आपल्याला ती तलावामध्ये वापरता येते. आणि जर तलावावर जर आपण हे कोंबडीचं शेड जर तयार केलं तर ह्या तलावाची कोंबडीची जी विष्ठा आहे हे सरळ डायरेक्ट आपल्याला ह्या पाण्यामध्ये पडणार आहे. आणि दुसरा फायदा काय होतो की कोंबडीचं शेड जे असतं ज्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेला पाण्यावर जर हे शेड असेल तर कोंबडीच्या शेडमध्ये जे पाण्याचं तापमान आहे ते नियंत्रित केलं जातं. आणि दुसरं म्हणजे हे जे कोंबडीचं शेड आपण करतो हे कोंबडीचं शेड करत असताना ते हेक्टरीप्रमाणे त्याचं प्रमाण ठेवावं लागतं. सर, जसं आता तुम्ही उल्लेख केला, तुम्हाला फायदे सांगितलेत कोंबडी पालनाचे की जेणेकरून मत्स्यशेतीसही त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बदक पालन जर मी केलं तर त्याचा मत्स्यशेतीस फायदा होऊ शकतो का? हां, आता कोंबडी पालनाप्रमाणेच बदक पालनाचा सुद्धा अतिशय चांगला फायदा आहे. कारण बदकामध्ये महत्त्वाचा काय गुण आहे की बदकाला पाणी लागतं पोहण्यासाठी. आणि मत्स्यशेतीमध्ये जे किडे असतात किंवा इतर जे लहान मासे असतात जे ह्या माशांना जे कमर्शियल किंवा जे जास्त वाढणारे मासे आहेत त्यांना हे माशांना खाद्याला स्पर्धा करतात. तर अशा लहान पिल्लं जे असतात जी निरुपयोगी पिल्लं असतात अशा पिल्लांवर हे बदक जगत असतात आणि किडे सुद्धा त्यातले ते खात असतात. त्यामुळे बदक पालन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे बदकाचं पालन करायचं असेल तर साधारण 200 ते 300 बदक हेक्टरी आपल्याला इथे त्या तलावामध्ये सोडता येतात. आणि हे बदकाची जी पिल्लं जे आहेत ते साधारण 2 ते 3 महिने वयाची आपल्याला हे पिल्ले सोडायला पाहिजेत. त्यानंतर ह्या बदकाची विष्ठा सुद्धा साधारण 100 ते 150 ग्राम विष्ठा एका बदकाची आपल्याला दिवसभरात मिळत असते. आणि ही विष्ठा सुद्धा आपल्याला खत म्हणून वापरता येते. आणखी ह्याचा बदकाचा उपयोग काय की बदक पाण्यामध्ये पोहत असतात त्यावेळेला जैविक एरिएशन, कारण महत्त्वाचं म्हणजे मत्स्य तळ्यामध्ये पिल्लांना किंवा माशांना प्राणवायू लागतो तो पाण्यात विरघळलेला. आणि पाण्यातला वायू जो विरघळतो तो हवेतला प्राणवायू असतो तो पाण्यात विरघळत असतो. आणि हे ज्यावेळेला पक्षी पोहत असतात त्यावेळेला तिथे एरिएशन होतं आणि त्याद्वारे प्राणवायू हा पाण्यामध्ये वाढत असतो. याशिवाय आपण जर विचार केला तर बदकांना जे खाद्य लागतं हे साधारण 2 ते 3% खाद्य कमी होतं. कारण बदक हे पाण्यातल्या किड्यांवर किंवा इतर लहान लहान पिल्लं जी माशांची पिल्लं असतात ह्याच्यावर जगत असतात. याशिवाय बदकाचं जगणुकीचं प्रमाण हे सुद्धा 3 ते 4% वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या प्रकारे बदकासोबत आपल्याला इथे बदकाची अंडी आणि मांस हे अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मत्स्योत्पादनासोबत घेता येईल. अरे वा, म्हणजे नक्कीच ह्याच्यातनं पण फायदा आहे, जसं की आपण कोंबडी पालन, बदक पालन. मग आता जसं तुम्ही आधी उल्लेख केलेला की वराह पालन, तर मग वराह पालनाचाही उपयोग ह्या मत्स्यशेतीस होऊ शकतो का, जसं की आपण कोंबडी पालन आणि बदक पालनाचं बघितलंय? होय, आता जर शेतकऱ्यांना जर उत्सुकता असेल किंवा शेतकऱ्यांना जर त्याबद्दलची आवड असेल तर शेतकऱ्याच्या शेततळ्याच्या बांधावर आपल्याला छोटंसं शेड जर आपण केलं आणि त्या शेडमध्ये जर वराह पालन करायचं ठरवलं तर एका हेक्टरला साधारण आपल्याला 40 ते 50 डुकरांची पिल्लं किंवा वराह पालनासाठी ही पिल्लं आपल्याला वापरता येतात. आणि ह्यांचं वय साधारण 2 ते 4 महिने वयाची असावी ती. त्यामुळे एका वर्षामध्ये आपल्याला वराहाचं 2 पिकं घेता येतात. अरे वा. आणि त्याच्यामुळं आपल्याला आणि हा वराहाचा सुद्धा ती विष्ठा असते ह्या विष्ठेचा उपयोग आपल्याला खत म्हणून केला जातो. त्यामुळे हे खताचा जे आपल्याला खत बाहेरून आणावं लागतं. जसं आता कोंबडीसाठी आपल्याला कोंबडी असेल बदक असेल तर ह्यांच्यासाठी आपल्याला जे मत्स्यतळ्यासाठी खत लागतंच. हे खत आपण ट्रान्सपोर्ट बाहेरून करणार, वाहतूक बाहेर करणार, तर वाहतुकीचा खर्च सुद्धा इथं कमी होतो खतामुळे. आणि शिवाय खत असल्यामुळे आपल्याला खाद्य जे प्रमाण आहे ते कमी टाकता येतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे काय की वेगवेगळ्या गावामध्ये गाव तलाव आहेत. ह्या गाव तलावामधले जे गाव तलाव आहेत तिथे ते गायी म्हशी त्या पाण्यामध्ये जात असतात आणि त्याची विष्ठा तिथे पडत असते. त्यांचं शेणखत तिथं वापरलं जातं आणि त्यामुळे कुठलंही खाद्य न देता गाव तलावामध्ये माशाचं उत्पादन घेतलं जातं.
अच्छा. तर अशा प्रकारे इथं आपल्याला उपयोग करता येतो. नक्कीच नक्कीच. सर, जसा आपला आत्ताच उल्लेख झाला की कोकण विभागामध्ये भात शेती हे सर्वात महत्त्वाचं पीक आहे, तर मग मत्स्यपालनासाठी, मत्स्य शेतीसाठी याचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो? आता भात शेती आपल्याकडे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात घेतली जाते. आता पावसाळ्यातली भात शेती असेल तर पाऊस जास्त असल्यामुळे पूर परिस्थिती जिथे नसेल तिथं त्या शेतामध्ये चारी बाजूने चर काढायचे, साधारण 2.5 फूट खोल आणि 2.5 फूट रुंदीचे, आणि ह्या चरामध्ये आपल्याला मासे सोडता येतात. फक्त एक काळजी घ्यावी लागते ह्याच्यामध्ये की ज्यावेळेला ते पाणी आपण बाहेरचं घेतो तिथं कुठलंही कीटकनाशक फवारलं नाही पाहिजे आणि ते पाणी आपण आत घेता कामा नये. याशिवाय चर आणि भाताची जी रोपं असतात ह्या भाताच्या रोपांमध्ये आपल्याला पाण्याची पातळी जी आहे ती साधारण 5 ते 9 इंच पाहिजे आणि चारामध्ये साधारण 1 फूट पाण्याची रोप पाहिजे की ज्या वेळेला पाणी उपलब्ध नसेल शेतामध्ये त्यावेळेला ह्या चारामध्ये मासे आश्रय घेतील. याशिवाय ह्या फायदा काय आहे ह्या मत्स्यशेतीचा की हे जे सायप्रन जातीचे मासे आहेत हे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडता येतात. साधारण भाताची लागवड केली की 15 दिवसांनी आपल्याला ही पिल्लं 2 सेंटीमीटरचे म्हणजे 20 मिलीमीटर आकाराची पिल्लं आपल्याला तिथं सोडता येते. ह्यांची संख्या जी असते ते 6,000 ते 8,000 नग प्रति हेक्टरी आपल्याला साठवणूक करता येते. आणि ही पिल्लं जी आहेत हे सायप्रन जातीची पिल्लं ही डुकराच्या तोंडाची असतात आणि हे काय करतात सतत माती उकरत असतात. त्यामुळे भात शेतामध्ये जे तणनाशक आपण वापरतो तर तणांचं नियंत्रण हे केलं जातं आणि सतत खुरपणी करून हे काय करतात की मातीमधले जे किडे आहेत हे किडे हे मासे खात असतात. याशिवाय भातावर खोडकिडा येतो, ह्या खोडकिड्याचं नियंत्रण सुद्धा त्याच्या आळी हा मासा खात असतो. त्यामुळे एक प्रकारे त्या भात शेतीला पूरक असा हा मासा आहे आणि त्यामुळे मत्स्योत्पादनात वाढ होते. नक्कीच नक्कीच. सर, जसं आपण आता पशु पक्षी पालनाचं बघितलं, पण मग ह्याशिवाय जर आपल्याला शेती पीक पद्धतीत काही बदल करायचा असेल किंवा दुसऱ्या शेती पीक पद्धतीचा जर वापर करायचा असेल तर त्याबाबत काय सांगाल? आता आपण इथे पशु पक्ष्यांचं पाहिलं, यासोबतच आपण तलावाच्या बांधावर मी बोललो की जसे फळपिके, तर हे फळपिके आपल्याला घेता येतील. ह्यामध्ये कुठली घ्यायची की नारळ, आणि हे नारळाची पिकं जी आहे ते 5 वर्ष लागतात त्यांना पिकांना नारळ येण्यासाठी. पूर्णपणे आपल्याला ते उत्पादन सुरुवातीमध्ये आपण काय करतो 2 नारळाच्या मध्ये पपई, अच्छा, हां पपईचं आपल्याला पीक घेता येईल किंवा इतर जी कमी कालावधीची पिकं आहेत ती फळपिकं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. केळीचं पीक आपल्याला घेता येईल. याशिवाय आता ह्यामध्ये आम्ही काय केलं की पनवेलला आमच्या जे संशोधन केंद्रावर आम्ही जे मॉडेल तयार केलं होतं त्यावेळेला आम्ही 3 बाजूने फळबागांची म्हणजे फळांची झाडं लावली आणि एक बाजूने आम्ही काय केली जी लांबट बाजू असते त्या बाजूला आम्ही भाजीपाल्यासाठी जागा ठेवली आणि त्या बांधावर वेलवर्गीय भाजीपाला, त्याच्यामध्ये दोडका असेल, घोसाळे असतील, कारले असेल, पडवळ असेल, अशी वेलवर्गीय भाजीपाल्याची पिकं आपण 12 महिने तलावाचं पाणी वापरून घेतो. आता हे एकमेकाला पूरक कसे आहेत की आपल्याला आता मी बोललो की पाण्यामध्ये ज्यावेळेला विष्ठा जाते, ज्यावेळेला खाद्य जातं त्यावेळेला हे पाणी खतयुक्त पाणी असतं आणि हे खतयुक्त पाणी अतिशय पोषक असतं. मग हे खतयुक्त पाणी जर आपण फळबागांना दिलं, भाजीपाल्याला दिलं तर त्यांचं उत्पादन अतिशय वाढतं आणि आपल्याला जी ऑर्गॅनिक फार्मिंग आपण जे म्हणतो तशा प्रकारे सुद्धा आपल्याला फार्मिंग आपल्याला शेताच्या बांधावर सुद्धा करता येईल. सर, आत्ता जी आपण चर्चा केलेली आहे ती खाण्यायोग्य माशांची शेती कशी करायची त्याबाबत चर्चा करत आहोत, पण जर मला रंगीत माशांची शेती करायची असेल तर त्याबाबत काय सांगाल? आता आपण पाहिलं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामार्फत जे शेततळींची संकल्पना सुरू आहे, मोठ्या प्रमाणात शेततळी सुरू होतात, परंतु ह्या शेततळ्यामध्ये पावसाळ्यात मासे सोडले जातात पिल्लं आणि साधारण 6-7 महिन्यानंतर माशांचं उत्पादन मिळतं, म्हणजे एकच फक्त पीक त्यातून घेता येतं. बरोबर. मग ह्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला उत्पादनाचं दुसरं साधन नसतं. मग अशा वेळेला आम्ही ह्याच्यावरचे काही आता प्रयोगाच्या चाचण्या सुरू केल्या आहेत आणि आमच्या तारापूरवाला सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्रामार्फत आम्ही आधी काही प्रयोगही सुरू केलेले आहेत. तर या अंतर्गत शेततळ्यामध्ये मत्स्योत्पादन घेत असताना जर आपण पिंजरा पद्धतीने शोभित माशांचं किंवा रंगीत माशांचं जर उत्पादन घेतलं तर शेतकऱ्याला ते एक एकात्मिक शेतीमध्ये पूरक व्यवसाय सुरू होऊ जाईल. आणि त्या अंतर्गत आपल्याला इथे रंगीत माशांमध्ये गोल्ड फिश, कोई कार्प, सोरटेल किंवा इतर जे मासे गुरामीसारखे मासे आहेत अशा माशांची पिल्लं ती साधारण 2 सेंटीमीटर आकाराची पिल्लं आपण विकत आणायची किंवा संशोधन केंद्रावर आमच्या उपलब्ध असतात, आमच्या केंद्रातून किंवा इतर ठिकाणून ते उपलब्ध मासे पिल्लं आपण घेतली आणि त्याला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशा आकाराचा पिंजरा तयार करायचा. तो सगळ्या बाजूला बंद असलेला पाहिजे आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण जर ही पिल्लं सोडली ते पिल्लं सोडण्याचं प्रमाण जे आहे ते 200 नग प्रति चौरस मीटर अशा प्रकारे ती पिल्लं सोडावी लागतात. आणि ही पिल्लं सोडली तर आपल्याला त्या तळ्यामध्ये अतिरिक्त उत्पादनाचं साधन आपल्याला तयार होतं. आता शेतकरी जे सध्या करतात किंवा जे हौशी रंगीत माशांचे जे हौशी जे आहेत ते करतात ते आपल्या घरामध्ये रंगीत मासे वाढवतात, परंतु हे रंगीत माशांना जे खाद्य आहे हे जास्त लागतं घरामध्ये आणि रंगीत माशांचं खाद्यसुद्धा महागडं आहे. त्यामुळे जर ह्या तळ्यामध्ये जर केलं तर त्याला नैसर्गिक अन्न मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं, त्यामुळे कृत्रिम खाद्य हे अतिशय कमी लागतं आणि वाढ आपण जे आहे
ती घरातल्या काचेतल्या टाकीपेक्षा ह्याच्यामध्ये वाढ खूप जलद होते. अच्छा. आणि शिवाय ह्या जागेमध्ये जे माशांना जे रंग जो आहे ते रंगाची जी छाया किंवा गडद छटा जे आहेत ते अतिशय चांगले मिळतात. अरे वा. आणि त्यामुळे आपल्याला अतिशय कमी जागेमध्ये जास्त उत्पादन आपल्याला यातून घेता येईल. नक्कीच नक्कीच, म्हणजे ह्याच्यामधून पण फायदा होऊ शकतो. होय, होय. नक्कीच. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना किंवा शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता आजच्या विषयाबाबत? आपण हे एकात्मिक मत्स्यशेती आता शेतकरी करत असतात ते मत्स्यशेती करतात, परंतु मत्स्यशेती करण्यापेक्षा मत्स्यशेती आजूबाजूची जी जागा आहे, बांध असेल किंवा इतर आजूबाजूला शेतकऱ्याची शेती असेल, ह्या संपूर्ण जागेचा पुरेपूर उपयोग करायचा असेल किंवा एकमेकाला पूरक अशी शेती पद्धती निर्माण करायची असेल तर मत्स्यशेतीसोबत कुक्कुटपालन, वराह पालन, बदक पालन आणि आता मी बोललो जसं शेततळ्यामध्ये पिंजरा पद्धतीनं रंगीत माशांचं पालन हे असं एकत्र जर केलं तर आपल्याला मत्स्योत्पादन तर वाढणारच आहे, त्यासोबत शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढणार आहे आणि जनतेला जे प्रथिनयुक्त सकस आहार जे आहे तो अतिशय चांगला आहार असा यातून आपल्याला शेतकऱ्यांसाठी देता येईल. हीच मी यातून संदेश देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, एकात्मिक मत्स्यशेती ही शेतीला पूरक तर आहेच, पण टाकाऊतून टिकाऊ ज्या गोष्टी रूपांतरित केल्या जातात या मत्स्यशेतीमधून, त्यामुळे आपलं पर्यावरण संतुलनही साधलं जातं. डॉक्टर शिंगारे सर, तुम्ही इकडे आलात आणि एवढं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे